को पेमेंट. आता को पेमेंट काय प्रकार असतो? को पेमेंट म्हणजे कसं आहे, की समजा आपण 10 लाखाची पॉलिसी घेतली, बरोबर? तर कंपनी अगोदरच क्लिअर करते, की भरपूर कंपन्यांमध्ये तुम्ही बघाल ना, 60 वर्षाच्या वरील व्यक्ती ज्यावेळेस पॉलिसी घेतात, त्यांना कंपल्सरी कंपनी को पेमेंट लावते. किंवा काही काही प्रोडक्ट्समध्ये को पेमेंट हा प्रकार असतो. तर को पेमेंट म्हणजे काय, की 10 लाखाची पॉलिसी आपण घेतली, तर 10 लाखामध्ये ज्यावेळेस क्लेम येणार, त्यावेळेस आपल्याला 100% पैसे नाही मिळणार. 20% आपल्याला पे करावे लागणार आणि 80% कंपनी पे करणार. याला आपण म्हणतो को पेमेंट. तर फॉर एक्झाम्पल एखाद्या सिनियर सिटीजनने पॉलिसी घेतली आहे आणि त्या पॉलिसीमध्ये 20% को पेमेंट आहे आणि काही कारणामुळे हॉस्पिटलायझेशन झालं, बरोबर, आणि त्यामध्ये समजा ₹1,00,000 बिल आलं, तर ह्या 1,00,000मध्ये पहिलं तर सरळ 20% को पेमेंट मायनस होऊन जाणार आणि उरले किती? ₹80,000. मग त्या 80,000 मध्ये पण कधी कधी काही गोष्टींचं पेएबल नॉन पेएबल काही गोष्टी असतात, त्यामध्ये पण काही डिडक्शन होतं आणि मग कस्टमरला कमीत 75,000 किंवा 80,000 अशी रक्कम मिळते, बरोबर. तर याच्यामध्ये काय होतं, की को पेमेंट अगर असेल पॉलिसीमध्ये, तर छोट्या क्लेम मध्ये पण आपल्याला अगर आपण बघितलं तर ₹20,000 आपल्याला भुगतान करावं लागलं. तेच देऊ नको 10 लाखाचा क्लेम आला आणि 10 लाखामध्ये समजा 20% को पेमेंट असेल, तर जवळपास ₹2,00,000 कस्टमरला भरावे लागतील. त्यामुळे आपण पॉलिसी घेताना एक बघतो, की आपल्या पॉलिसीमध्ये को पेमेंट नसावं. तर केअर सुप्रीम ह्या प्रोडक्टमध्ये सर्वात बेस्ट आहे, की 60 अँड अबव्ह सुद्धा व्यक्तींना आपण विदाऊट को पेमेंट ही पॉलिसी देत आहोत.